नमस्कार, मी उमा चिट्ट्याला TSTV न्यूजकरिता आजची विशेष खबर। माधवी अंधे यांची अखिल भारतीय पद्मशाली संगमच्या सचिवपदी निवड। पुण्यात भव्य सत्कार। पद्मशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे बिबवेवाडी यांच्या वतीने शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत महेश बाबूराव चलमल व उपाध्यक्ष श्रीयुत बद्रीनाथ हनुमंत जन्नू यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी सौ माधवी अंधे यांची अखिल भारतीय पद्मशाली संगमच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। तसेच त्यांचे सहकारी श्रीयुत गिरीश कोठार, श्रीयुत रवी गड्डम, श्रीयुत राकेश मुंजाल, श्रीयुत दामोदर पासकंटी आणि श्रीयुत श्रीनिवास एरवा बाबू यांचाही सत्कार करण्यात आला। सत्कार समारंभात सौ मनीषाताई महेश चलमल, श्रीयुत ज्ञानेश्वर काडगी माऊली, श्रीयुत नरसिंग यादव राजकोंडा, श्रीयुत प्रमोद पुट्टा व श्रीयुत विलास मद्देल यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान श्रीयुत गणेश शेरला, शासकीय योजना प्रमुख यांनी विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले। तसेच श्रीयुत जितेंद्र कांचनी यांनी SBC समाजाच्या शिक्षणासंदर्भातील विविध विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली। यावेळी पद्मशाली पंच कमिटी गंजपेठचे सेक्रेटरी श्रीयुत मोहन एरवा यांचीही उपस्थिती होती। सत्काराला उत्तर देताना सौ माधवी अंधे यांनी पद्मशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे आभार मानले। भविष्यात समाजासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याबरोबरच गरज भासल्यास आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीयुत अशोक वेंकप्पा दुडम, श्रीयुत शंकर विठोबा जन्नू, श्रीयुत बाबूराव इकलदेवी, श्रीयुत अशोक विठला, श्रीयुत लक्ष्मण संगा, श्रीयुत विश्वनाथ तिप्पन्ना बेद, श्रीयुत अश्विनी कुमार चिन्नी, श्रीयुत श्रीहरी दासरी, श्रीयुत विठ्ठल मिसाळ, श्रीयुत अशोक बोगम आणि श्रीयुत गोवर्धन व्यंकटेश कर्ली यांच्यासह पद्मशाली समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले।